अशा प्रकारे धारणा करीत करीत जेव्हा चित्त स्थिर आणि एकाग्र होईल तेव्हा त्यावर दाई प्रभूचे मनोमन अशा प्रकारे ध्यान करावे की ते आपल्या प्रेमपूर्ण दृष्टीने मंद मंद हास्य करीत आपल्याकडे पाहत आहेत. भगवंतांच्या मंगलमय मूर्तीचे अशा प्रकारे निरंतर ध्यान करण्याने मन लवकरच परमानंदात बुडून तल्लीन होऊन जाते आणि पुन्हा तिथून मागे फिरत नाही. हे राजकुमारा, या ध्यानाबरोबर ज्या परमगुह्य मंत्राचा जप केला पाहिजे तो पण सांगतो, ऐक. याचा 7 रात्री जप केल्याने मनुष्याला आकाशात संचार करणाऱ्या सिद्धांचे दर्शन होते. ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राने देशकालाचा विचार करून बुद्धिमान माणसाने अनेक प्रकारच्या पूजा साहित्याने भगवंतांची द्रव्यमय पूजा करावी. प्रभूंचे पूजन पवित्र पाणी, फुले, फळे, वनातील कंदमुळे, पूजेला योग्य अशी कोवळी पाने, वल्कले, त्यांना प्रिय तुळस इत्यादी अर्पण करून करावे. पाषाण इत्यादींची मूर्ती मिळाली तर तिचे, नाहीतर पृथ्वी, पाणी इत्यादींमध्येही भगवंतांची पूजा करावी. नेहमी संयतचित्त, मननशील, शांत आणि मौन धारण करून रानातीलच वस्तूंचा परिमित आहार घ्यावा. याखेरीज पुण्यकीर्ती श्रीहरी अनिवर्चनीय अशा आपल्या मायेच्या द्वारा आपल्याच इच्छेने अवतार घेऊन जी जी मनोहर कार्य करतात त्यांचे मनोमन चिंतन करीत राहावे. प्रभूंच्या पूजेसाठी पूर्वी ज्या ज्या उपचारांचे विधान सांगितले आहे ते ते मंत्रमूर्ती श्रीहरींना द्वादशाक्षर मंत्राने अर्पण करावेत. अशा प्रकारे जेव्हा हृदयस्थित श्रीहरींचे मन, वाणी आणि शरीराने भक्तिपूर्वक पूजन केले जाते तेव्हा ते निश्चल भावाने चांगल्या तऱ्हेने भजन करणाऱ्या आपल्या भक्तांची श्रद्धा वाढवितात आणि त्यांना त्यांच्या इच्छेनुसार धर्म, अर्थ, काम किंवा मोक्षरूप कल्याण प्रदान करतात. ज्या उपासकाला इंद्रियांसंबंधी भोगांबद्दल वैराग्य असेल तर त्याने मोक्षप्राप्तीसाठी अत्यंत भक्तिपूर्वक अखंड भगवंतांचे भजन करावे. श्री नारदांनी असा उपदेश केला तेव्हा राजकुमार ध्रुवाने त्यांना प्रदक्षिणा घातली आणि नमस्कार केला. त्यानंतर तो भगवंतांच्या चरणचिन्हांनी अंकित अशा परम पवित्र मधुवनात गेला. ध्रुव तपोवनात निघून गेल्यावर नारद उत्तानपादाच्या महालात पोहोचले. राजाने त्यांचे यथायोग्य उपचारांनी पूजन केले तेव्हा त्यांनी आरामात आसनावर बसून राजाला विचारले. श्री नारद म्हणाले, राजन, तुमचे मुख म्लान झाले आहे. तुम्ही बऱ्याच वेळापासून कोणत्या विचारात गढला आहात? तुमच्या धर्म, अर्थ आणि काम यापैकी कशात कमतरता तर आली नाही ना? राजा म्हणाला, ब्रह्मन, मी स्त्री लंपट आणि निर्दय आहे. अरे रे, मी माझ्या 5 वर्षाच्या अतिशय बुद्धिमान मुलाला त्याच्या मातेसह घराच्या बाहेर काढले. त्याचे कमळासारखे कोमल मुख भुकेने म्लान झाले असेल. तो थकून जाऊन कुठे रस्त्यातच पडला असेल. मुनिवर्य, त्या असहाय्य मुलाला वनामध्ये एखाद्या लांडग्याने खाऊ नये म्हणजे झाले. अहो, पत्नीचा गुलाम झालेल्या माझा दुष्टपणा तर पहा. जो प्रेमाने माझ्या मांडीवर बसू पाहत होता त्या बाळाला मी दुष्टाने बसू दिले नाही की हो? श्री नारद म्हणाले, राजन, तू आपल्या मुलाची मुळीच काळजी करू नकोस. त्याचे रक्षण करते भगवान आहेत. तुला त्याच्या प्रभावाची कल्पना नाही. त्याचे यश जगभर पसरणार आहे. तो मुलगा लोकपालांनाही अशक्य असणारे काम करून लवकरच तुझ्याकडे परत येईल. तोच तुझे यश वाढविल. मैत्रेय म्हणतात, देवर्षी नारदांचे हे बोलणे ऐकून उत्तानपाद राजा राज्याबाबत उदासीन होऊन मुलाचीच चिंता करू लागला. इकडे ध्रुवाने मधुवनात जाऊन यमुना नदीत स्नान केले आणि त्या रात्री पवित्रतापूर्वक उपवास करून श्री नारदांच्या उपदेशानुसार एकाग्र चित्ताने श्री नारायणांच्या उपासनेला प्रारंभ केला. त्याने 3 रात्रींनंतर फक्त शरीर निर्वाहापुरती कवठ आणि बोराची फळे खाऊन श्रीहरींची उपासना करीत 1 महिना काढला. दुसऱ्या महिन्यात
त्याने 6 दिवसांच्या अंतराने वाळलेले गवत आणि गळून पडलेली पाने खाऊन भगवंतांची उपासना केली. 3रा महिना 9 दिवसांनंतर केवळ पाणी पिऊन समाधी योगाने श्रीहरींची आराधना करीत व्यतीत केला. 4थ्या महिन्यात त्याने श्वासावर नियंत्रण मिळवून 12 दिवसानंतर केवळ वायू पिऊन ध्यानयोगद्वारा भगवंतांची आराधना केली. 5वा महिना लागल्यावर राजकुमार ध्रुव श्वासावर नियंत्रण मिळवून परमब्रह्माचे चिंतन करीत एका पायावर खांबाप्रमाणे निश्चल उभा राहिला. त्यावेळी त्याने शब्दादी विषय आणि इंद्रियांचे नियामक आपले मन सर्व बाजूंनी खेचून घेतले आणि हृदयस्थित श्रीहरींच्या स्वरूपाचे चिंतन करीत आपले चित्त दुसरीकडे कोठेही जाऊ दिले नाही. जेव्हा त्याने महदादी तत्वांचा आधार आणि प्रकृती व पुरुषाचेही अधीश्वर अशा परमब्रह्माच्या ठिकाणी धारणा केली, त्यावेळी उत्पन्न झालेल्या त्याच्या तेजाने तिन्ही लोकांचा थरकाप झाला. जेव्हा तो राजकुमार एका पायावर उभा राहिला, तेव्हा त्याच्या अंगठ्याने पृथ्वी दबली जाऊन एखादा हत्ती नावेवर चढल्यावर ती नाव जशी पदोपदी डाव्या उजव्या बाजूला हेलकावे खाते तशीच डगमगू लागली. ध्रुव आपल्या इंद्रियद्वारे आणि प्राण रोखून धरून अनन्य बुद्धीने जेव्हा विश्वात्मा श्रीहरीचे ध्यान करू लागला, तेव्हा त्याची समष्टी प्राणांशी अभिन्नता झाल्याने सर्व जीवांचा श्वासोश्वास रोखला गेला. यामुळे सर्व लोक आणि लोकपाल श्वासाअभावी घाबरून जाऊन श्रीहरींना शरण गेले. देव म्हणाले, भगवन, सर्व स्थावर जंगम जीवांच्या शरीरातील प्राण एकदमच रोखला गेला आहे. असा अनुभव यापूर्वी आम्हाला कधी आला नव्हता. आपण शरणागताचे रक्षण करणारे आहात. आपल्याला शरण आलेल्या आम्हाला या दुःखापासून सोडवा. श्री भगवान म्हणाले, देवांनो, तुम्ही भिवू नका. ध्रुवाने आपले चित्त मज विश्वात्म्यात लीन केले आहे. यावेळी त्याने प्राणनिरोधन केल्याने तुम्हा सर्वांचा श्वास थांबला आहे. आता आपण आपापल्या लोकी जावे. त्या बालकाला मी या दुष्कर तपापासून परावृत्त करीन. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु. अध्याय 8 समाप्त.